शिक्षण सुद्धा कुठेतरी ग्लॅमरायझिंग होतंय का? कारण ॲप्टिट्यूड टेस्ट, इंटरेस्ट टेस्ट असे प्रकार आलेत, त्यातून खरंच मुलांना फायदा होतो का? हे 2 प्रश्न सर. नाही, ॲप्टिट्यूड टेस्टचा फायदा काही प्रमाणात नक्कीच होतो. कशासाठी? तर किमान काय करू नये हे त्यातनं निघतं आणि त्याच्यावर नीट लक्ष द्यावं. उदाहरण सांगतो, समजा ॲप्टिट्यूड टेस्ट झाली, त्यातनं असं दिसलं की रिझनिंग ॲबिलिटी या मुलाची तेवढी डेव्हलप झालेली नाही, तर IT फील्ड, इंजिनिअरिंग फील्ड हे त्याच्यासाठी नाही. कारण त्यात मोठ्या प्रमाणावर रिझनिंग ॲबिलिटी लागते. त्याची 3 डायमेन्शनल ॲबिलिटी चांगली डेव्हलप झालेली नाही. हे लक्षात आलं तर आर्किटेक्चर फील्ड त्याच्यासाठी नाही. म्हणजे त्यातले निगेटिव्ह मेसेजेस नक्की घ्यावेत. काही वेळा ना पॉझिटिव्ह मेसेजेस खूप कन्फ्युजिंग येतात. ओके. म्हणजे मुलाची ओव्हरऑल छान डेव्हलपमेंट असते. तो मेडिकलही करू शकतोय, तो इंजिनिअरिंग करू शकतोय, तो लॉ पण करू शकतो, तो CA पण होऊ शकतो. देन अगेन कन्फ्युजन अरायझेस, मग नक्की यातलं काय? तर त्यामुळे त्याचा एक प्रकारे उपयोग फक्त काय करू नये याच्याकरता करावा आणि मी जे एक्झरसाईज सांगितला त्याचा उपयोग काय करावा याच्यासाठी करावा. दोन्हीचा मिलाप जेव्हा घातला जातो तेव्हा 99% निवड योग्य ठरण्याची शक्यता असते.